नमस्कार. द स्टॉक मार्केट मनी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला निफ्टी अनालिसिसकडे वळूया. हा आहे निफ्टीचा 1 मंथचा टाइम फ्रेमचा चार्ट. जर एक लॉंग टाइम फ्रेम मध्ये जर निफ्टीला अनालिसिस करायचं म्हटलं तर जो ओव्हरऑल मार्केटचं स्ट्रक्चर आहे तो आहे एक प्युअर डाऊन ट्रेंड म्हणून शकतो आपण याला. प्युअर डाऊन ट्रेंड, लोज, हा लोज, 3 कॉन्झिक्युटिव्ह रेड कॅन्डल आणि प्रत्येक कॅन्डलचा जो लो आहे एक नवीन लो आहे. तर मार्केट स्ट्रक्चर एक प्युअर बिअरिश स्ट्रक्चर आहे. आणि आपण जर याला समजा विकली अनालिसिस जर करायचं म्हटलं तर विकली अनालिसिस मध्ये मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की लास्ट मंथ मध्ये जी एक मोठी कॅन्डल बनलेली आहे, जे नंतर जे कॅन्डल बनतील ते या कॅन्डलच्या आतमध्येच असणार आहेत. ही मोठी कॅन्डल आणि त्याच्या आतमध्ये या कॅन्डल. तर नाही या कॅन्डलचा हाय ब्रेक झालेला आहे आणि लो ब्रेक झालेला आहे 1 वीकच्या टाइम फ्रेम मध्ये. पण ज्या कॅन्डल बनलेल्या आहेत इनसाइड कॅन्डल्स, याला आपण इनसाइड कॅन्डल म्हणायचे, ह्या कॅन्डलच्या आतमध्ये ह्याच्यात 3 कॅन्डल्स आहेत तर याला म्हणायचे इनसाइड कॅन्डल्स. तर प्रत्येक कॅन्डलचा इथे पण लो जर बघितला एक नवीन लो, लोअर लोज, पण हाय याचा या या कॅन्डलनं याचा हाय ब्रेक नाही केला किंवा या कॅन्डलनं याचा हाय ब्रेक केला नाही आणि एक नवीन लो म्हणजे लोअर लोज फॉर्मेशन आहे एक वीकली टाइम फ्रेम मध्ये. पण आपण जर त्याला अनालिसिस केलं तर आता आपण त्याला जर डेली टाइम फ्रेम मध्ये पहिले बघूया. एक प्रत्येक टाइम फ्रेम, मल्टिपल टाइम फ्रेम मध्ये जेव्हा तुम्ही अनालिसिस करतात तेव्हा तुम्हाला ओव्हरऑल मार्केट स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला कळतं की मार्केटचा ट्रेंड काय चालू आहे. आणि जेव्हा तुम्हाला मार्केटचा ट्रेंड कळतो तेव्हा तुम्हाला एक आयडिया येते की तुम्हाला नेमकं काय करायला पाहिजे, तुम्ही कुठल्या साईडने राहायला पाहिजे, मार्केटचं स्ट्रक्चर काय. मेन इम्पॉर्टंट मार्केटचे 3च ट्रेंड असतात. एक तर मार्केट अप ट्रेंड मध्ये असतं, सेकंड डाऊन ट्रेंड मध्ये असतं आणि तिसरा जो ट्रेंड असतो तो असतो साईडवेज. एक 3च आहे पण त्यासाठी तुम्हाला मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण याला जर 1 डे टाइम फ्रेम मध्ये जर अनालिसिस करायचं म्हटलं तर मी म्हणजे लास्ट व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं की मार्केट जे परफॉर्म करत आहे सध्या 1 डे टाइम फ्रेम मध्ये तो एक चॅनल मध्ये होतं आणि फायनली या फ्रायडेला या चॅनलचा ब्रेकडाऊन झालेला आहे. फायनली या वीक मध्ये या चॅनलचा ब्रेकडाऊन झालेला आहे. तर जेव्हा तुम्हाला मार्केटचं स्ट्रक्चर कळतं आयदर अपसाइड व डाऊन साइड किंवा साईडवेज, तर तुम्हाला ट्रेड करणं याच्यामध्ये खूप सिम्पल पडतं. पण त्यासाठी तुम्हाला ट्रेंड आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. तर तुम्हाला चॅनलमध्ये ट्रेड कसं करायचं, एक जेव्हा चॅनल बनतं एक फॉलिंग चॅनल असो किंवा एक रायझिंग चॅनल असेल तर तेव्हा तुम्हाला ट्रेड तिथे एक प्रॉपर ट्रेंड लाईन तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. आणि त्या ट्रेंड लाईन मध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला दिसून येतात एक ट्रेंड, हे ट्रेंड लाईन, ह्या ट्रेंड लाईन वरचा आहे तो रेजिस्टन्स आहे आणि हा आहे तो सपोर्ट आहे. तर इथे बघा तुम्ही, इथे रेजिस्टन्स घेतलेला आहे या ट्रेंड लाईनच्या इथे, हा त्याचा रेजिस्टन्स आहे आणि खालची जी ट्रेंड लाईन आहे तो याचा सपोर्ट आहे. तर मार्केटने एक्झॅक्ट असंच परफॉर्म केलेलं आहे या असे. आणि नंतर इथे आणि फायनली नंतर याचा ब्रेकडाऊन. पण ऍज अन ऑप्शन बायर तुम्ही तुमची अॅक्युरसी ऍज अन ऑप्शन बायर कितीही असलं तरी जेव्हा मार्केट साईडवेज मध्ये होतं तेव्हा कोणीच वाचू शकत नाहीये जर तुम्ही ऑप्शन बायरच असाल तर. आता इथे मार्केटने प्रॉपर ट्रेंड दिला असेल, इथे प्रॉपर ट्रेड दिला असेल तुम्हाला की इथे इथे सपोर्टला तुम्ही बाईंग केलं, इथे सेलिंग केलं, इथे बाईंग केलं, इथे सेलिंग केलं. पण एक असा फेज असतो मार्केटमध्ये जिथे की मार्केट एक साईडवेज मध्ये पण आहे. ऑप्शन बायर जर समजा रोज पैसे कमवले तर सेलर कधी कमवणार. तो सेलरचा जो ट्रेंड असतो तो असतो हा फेज ऑप्शन ट्रेडिंग मध्ये. तर इथे मग ऑप्शन ही आहे ऑप्शन सेलिंगचा एरिया. आणि जेव्हा इथे ह्या सपोर्टचा ब्रेकडाऊन होईल तेव्हा इथे ऑप्शन बायरची एक ऑपॉर्च्युनिटी होऊ शकते की ब्रेकडाऊनला तुम्ही त्या साईडला एक एंट्री करू शकतात. पण इथे तुम्हाला माहिती आहे का आता मार्केट एकतर ही लेवल ब्रेक होणार होती नाहीतर ही लेवल ब्रेक होणार होती. पण त्यासाठी तुमचा प्रॉपर सेटअप असणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही रोज रोज ट्रेड नाही करायचं. मेन तरी तुम्ही जोपर्यंत तुमचा सेटअप तयार होत नाहीये तोपर्यंत तुम्ही निफ्टीमध्ये रोज रोज ट्रेड कधीच करायचं नाहीये. एक प्रॉपर सेटअप खूप बनवू द्यायचा. तिथे तुम्हाला एंट्री आणि स्टॉप लॉस, तिथे जेव्हा तुम्हाला तिथे एंट्री आणि स्टॉप लॉस कळलेला असेल तेव्हा तुम्ही तिथे म्हणू शकता की तुमचा प्रॉपर सेटअप बनलेला आहे आणि तिथेच तुम्ही ट्रेड करायचं आहे. तर हा एक फ्रायडेचा प्रॉपर सेटअप होता. एक साईडवेज नंतर
एक ब्रेकडाऊन झालेला आहे. पण जो ब्रेकडाऊन झाला होता फ्रायडेला, तो एक आपण त्याला शॉर्ट टाइम फ्रेम मध्ये पण बघूया. ओके, मार्केट एक पहिल्या हाफमध्ये मार्केटने मुवमेंट दिली, पण कधी एक पहिल्याच हाफमध्ये मुवमेंट दिली, ही मुवमेंट होती. पण ब्रेकडाऊन दिला होता का इथे या लेवलला जाऊन मार्केटने थोडंसं कन्सॉल्टेशन केलं. मार्केटला कन्सल्टेशन करणं खूप जरुरी आहे जेव्हा त्याला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन द्यायचं असतं. तर त्याने दिवसभर कन्सल्टेशन केलं आणि नंतर एक इथे ब्रेकडाऊन दिलेला आहे. एक 5 मिनिटाच्या एक जो रॅली आलेला आहे ती फक्त 5 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये रॅली आलेली आहे. पाहिली तर इथे झालेला आहे त्याचा ब्रेकडाऊन. आता या वीक मध्ये मार्केटमध्ये काय होऊ शकतं? आता या वीक मध्ये जर मार्केट आपण थोडस त्याला 1 वीक नाही 1 आवर चार्ट मध्ये बघूया. एक तर मार्केट कुठे जाणार? इथे मार्केट इथे येणार. कुठे? एक तर मार्केट इथे येणार या वीक मध्ये, नाहीतर इथे एक असं कन्सल्टेशन करून मार्केट इथे येणार. एक पण अपसाइड जरी गेलं तरी खूप जास्त नाही या वीक मध्ये, कारण इंडिया विक्स बघितलं तर अजूनही 15च्या खालीच आहे. तर 15च्या खाली असणं म्हणजे एक व्हॉलॅटिलिटी कमीच असेल. आणि जर मार्केटला जर एक कंटिन्युअस रॅली द्यायची असेल, डाऊन साईड असो किंवा अपसाईड असेल, तर एक इंडिया विक्स मध्ये पण ते मुवमेंट येणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पण बघूया आपण, इंडिया विक्स तर 15च्या खालीच आहे. जरी मार्केट खाली आलं तर खाली जर जायचं असेल तरी पण इंडिया विक्स वाढायलाच पाहिजे. जर इंडिया विक्स वाढला तर समजू शकतो की मार्केटमध्ये एक मुवमेंट आहे. आणि जेव्हा इंडिया विक्स 15च्या वरती असतो तेव्हा एक ऑप्शन बाईंग साठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी असते. जर इंडिया विक्स 15च्या खाली असेल तर मे बी मार्केट साईडवेज मध्ये काही दिवस राहू शकतो. तर एक दोनच चान्सेस आहेत या वीक मध्ये, एक तर मार्केट इथे येणार नाही तर इथे येणार. पण आता आपण स्ट्रॉंग नाही सांगू शकत की मार्केट एक इथंच येणार. त्यासाठी आपल्याला थोडंसं ऑब्झर्व करावं लागेल. पण ओव्हरऑल जर मार्केटचं स्ट्रक्चर जर बघितलं तर सेल ऑन राईजच आहे. तर ही सेल ऑन राईज जरी असेल तरी मार्केट म्हणजे आपण डोळे झाकून नाही करू शकत. मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स पण होऊ शकतो. हे खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. त्यासाठी आपल्याला एक 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 दिवस तरी आपल्याला मार्केटला ऑब्झर्व करावं लागेल. जर मार्केटनं एक स्ट्रॉंग रॅली दिली, डे हायच्या आसपास क्लोजिंग दिली, तर आपण सेल ऑन राईज अवॉइड करू शकतो. आणि जरी सेलची पोझिशन बनवायची असेल तर कुठे सेलर बसलेले असतील हे आपल्याला एक खूप मोठी कन्सेप्ट आहे की त्या साईडलाच तुम्हाला सेलिंगची पोझिशन घ्यावी लागेल. कारण याच्यामध्ये स्टॉप लॉसेस असतात ते खूप ह्यूज असतात. आणि एवढा ह्यूज डायजेस्ट करणं पॉसिबलच नाहीये. तर त्याच्यासाठी एक प्रॉपर सेटअप बनवू द्यायचा. या वीक मध्ये प्रॉपर सेटअप जेव्हा होईल तेव्हाच तुम्ही एक डिसाईड करू शकता की तुम्हाला कुठल्या साईडला राहायचं आहे. तर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपण जर ह्याची ऑप्शन चेन पाहिली, कुठली 25,000ची एक ऑप्शन चेन आहे मार्च. हे आहे 25,000ची ऑप्शन चेन. जर एक ह्या चेनला म्हणजे एक तुम्हाला स्ट्रॉंग म्हणतात ना, एक स्ट्रॉंग रिकमेंडेशन की मार्केट असंच होणार जेव्हा इथे अॅक्युरेसी येते ना. कारण एक मार्केट जी साईडवेज होतं ते या ऑप्शन चेन वरूनच आपल्याला कळतं की मार्केट एक साईडवेज मध्ये आहे. आता 25,000ची तुम्ही ऑप्शन चेन जर पाहिली तर ही चेन बघा तुम्ही, हा चार्ट काय दाखवत आहे. मार्केट इथे बुल्सने एंट्री केली, परत सेलर्स आले, परत बुल्सने एंट्री केली, परत सेलर्स आले, परत बुल्स आले. एक हा जो फेज आहे तो आहे साइडवेज फेज. तर तुम्ही ऑप्शन चेंज पण बघू शकतात की ऑप्शन चेंज बघून पण कळतं की मार्केट जे राहणार आहे ते एक साइडवेज मध्ये आहे. कारण तिथे बायर्स आणि सेलर्स इक्वलच दिसत आहेत. तो हा एक साइडवेज फेज. आता जोपर्यंत मार्केट याच्या वर जात नाहीये तोपर्यंत आपण म्हणू शकत नव्हतो की आपण मार्केट खालीच जाणार आहे. तर मार्केटला एक तर नेमकं पुट साईडनं राहायचं असेल तर ही रेंज तोडणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ही रेंज तुटलेली आहे, ऑलरेडी तुटलेली आहे. आता मे बी समजा मार्केट जर उद्या गॅप डाऊन ओपन झालं, समजा आपण 5 मिनिट्स चार्ट मध्ये जर समजा 5 मिनिट चार्ट मध्ये बघू आपण. जर समजा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, म्हणजे समजा मार्केट जरी गॅप डाऊन ओपन झालं तरी कुठे असेल ते असेल इथे. समजा इथे प्राइस आली तर इथे इमिडिएट ट्रेड नाही घ्यायचा. निफ्टी काय करेल, एकतर इथून इथून असं असं यायचा प्रयत्न करेल. हा एक डबल टॉप असेल आणि जेव्हा इथे डबल टॉप बनेल
एक तर निफ्टी काय होईल, इथून असं वर जायचा प्रयत्न करेल, नाही तर इथून खाली जायचा प्रयत्न करेल. पण एवढे इमिडिएट ऍक्शन नाही घ्यायची की तुम्ही इथं लगेच एंट्री केलीच पाहिजे. एक प्रॉपर सेटअप बनवून द्यायचा तुमचा. तिथे तुम्हाला स्टॉप लॉस कळलाच पाहिजे याच्यामध्ये. तिथे तुमचे लॉसेसचे चान्सेस खूप कमी असतात आणि चान्सेस म्हणण्यापेक्षा तुमचा लॉस जे असतो कमी असतो इथे. आणि तुमची अॅक्युरेसी पण वाढते याच्यामध्ये. तर तुम्ही प्रॉपर सेटअप होऊ द्यायचा इथे. जर इथे समजा असं डबल टॉप बनला तर डबल टॉप बनवू द्यायचा, लगेच एंट्री नाही करायची. एक तर ब्रेकडाऊन होईल, नाही तर इथे जाईल, तिथे मग तुम्ही एंट्री करू शकता, बिंदास इथे एंट्री करू शकतात. इथून तुम्हाला चांगलं टार्गेट भेटू शकतं. तर हा जो व्हिडिओ आहे तो एक एज्युकेशनल पर्पज साठीच केलेला आहे. कुठलंही बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन नाहीये किंवा कुठले ट्रेडिंग टिप्स आपण प्रोव्हाइड